नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी माझी नवी अक्करगोट्या ही कादंबरी आपल्यासमोर कथन करत असतो. आज 41वा भाग आपल्याला पाहायचा आहे. ही कादंबरी दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी वेगवेगळ्या व्हिडिओद्वारा मी आपल्याला कथन करत आलेलो आहे. आज शुक्रवार आहे आणि मग आता या पुढच्या भागाला मी सुरुवात करतो. आपण मागच्या भागामध्ये असं पाहिलं होतं की रत्नाला तिनं शाळेत यावं म्हणून भेटायला स्वतः शांताबाई कार घेऊन गेल्या आणि रत्नाला त्यांनी समजून सांगितलं रत्नाची जबाबदारी कशी आहे, तिची 2 मुलं आहेत, त्यांचे लग्न करायचे आहे वगैरे वगैरे वगैरे, आणि तिला कोणी पाठीराखा का नाही. आणि शेवटी रत्ना ही कबूल झाली. कबूल झाल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीच ती शाळेमध्ये गेली. त्या दिवशी खरं म्हणजे तिचा जीव लागत नव्हता. ती शाळेत पोहोचली तेव्हा तिच्याकडे सगळेच जण वेगळ्या नजरेनं पाहत होते. तिला वाटलं कदाचित हेडमास्तर किंवा कोणी एखादी दुसरी गुरुजी किंवा कोणीतरी आपल्याला विचारतील की इतके दिवस तुम्ही का आले नाही. आणि त्या दिवशी शांताबाईंना आणायला गेल्या आणि तिकडे परस्पर का गेल्या, काय घडलं होतं तिथे. दिवसभर तिला त्या गोष्टीचा धाक वाटत होता, पण मात्र कोणीही तिला एका शब्दाने सुद्धा काहीही विचारलं नाही. अर्थात दुपारी जवळपास म्हणजे 4 वाजता स्वतः शांताबाई शाळेत आल्या. हळूहळू चालत आल्या, कारण हेडमास्तरांनी त्यांना फोनवरून सांगितलं होतं की आज रत्नाबाई शाळेत आलेल्या आहेत. तेव्हा शांताबाई शाळेत आल्या आणि शांताबाईंना पाहून तिला पुन्हा उमाळा येऊ लागला, पण तिनं त्या भावना आवरल्या आणि शांताबाईंनी सुद्धा तिची समजूत घालत, वा छान झालं तुम्ही आलात, हां असंच या आणि घरी राहू नका. घरी राहण्यात काही फायदा नाही, उलट तुम्हाला तुमची नोकरी टिकवायची आहे. पुढे चालून तुमचं प्रमोशनसुद्धा होईल. तुम्हाला क्लार्क म्हणूनसुद्धा आपल्या शाळेमध्ये घेता येते. तर तेव्हा तुम्ही असं काहीही करू नका. आणि मग रत्नाची शाळा सुरू झाली. आता इकडे अध्यक्षाला खूप मार लागल्यामुळे पोलिसांनी त्याला दवाखान्यामध्ये भरती केलं होतं, पण त्याची केस वगैरे कोर्टामध्ये टाकायची, तर त्याला विलंब होऊ लागला. आणि शेवटी शांताबाईनंच त्यांना सांगितलं, पोलिसांना जाऊन वकिलामार्फत सांगितलं, गजाननमार्फत सांगितलं की त्यांना केस टाकायला लाव. त्यांच्या तब्येतीचं कारण सांगू नका म्हणावं, केस टाका. आणि मग पोलिसांना सुद्धा नाईलाजानं अध्यक्षांच्या विरोधात केस टाकावी लागली. अर्थात त्याची चौकशी वगैरे वगैरे हा सगळा भाग होताच, पण अध्यक्ष बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. अध्यक्ष दवाखान्यात भरती होते आणि अजूनही त्याची जी अवस्था होती ती वाईटच होती. खरं म्हणजे फक्त श्वास तेवढा चालू होता, डोळे उघडे होते, पण त्याला नीट बोलता येत नव्हतं. आणि असं बरेच दिवस चाललं, 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने चाललं, आणि तरीसुद्धा त्याला त्याच्या परिस्थितीमध्ये काही सुधारणा झाली नाही. हे डॉक्टरांनी जेव्हा जाहीर केलं की या माणसाला यापुढे बोलता येणार नाही, याचं बोलणं बंद झालेलं आहे, तेव्हा मग ही गोष्ट शांताबाईंना कळल्यावर त्यांना आनंद झाला की चला निदान या माणसाचं तोंड तरी बंद झालं. पण याच्या आठवणी त्या कायम असतील का? त्या तपासून पाहण्यासाठी मग शांताबाई एक दिवस दवाखान्यात त्याच्यासमोर जाऊन उभ्या राहिल्या. तर त्याने तिला ओळखलं नाही, काही हावभाव केले नाहीत, असं कोण काय वगैरे वगैरे काही नॉर्मल होता तो. जसं की
काहीच काहीच घडायला नाही भोवताल. आपल्या पुढे कोणी भेटायला आलं काय किंवा काहीच नाही. ती डॉक्टरांना भेटली की हे या माणसाचं पेशंटचे असं कसं व्हायलं. तेव्हा डॉक्टरांनी हेही सांगितलं की तो मारच इतका जबर होता की त्याच्या स्मृती म्हणजे आठवणी किंवा ओळख, समोरच्या वस्तूची ओळख ही सुद्धा सगळी मिटली. पुन्हा शांताबाईंनी देवाचे आभार मानले की चला बरं झालं, हेही बरं झालं. आणि मग त्यांनी त्या प्रकरणात लक्षच घातलं नाही. त्या अध्यक्षाला तसंच तिथं पडू दिलं आणि त्या काही पुन्हा जात नव्हत्या. कोर्टामध्ये केस सुरू झाली पण त्याला काही अर्थ नव्हता ना, कारण जो आरोपी होता तोच दवाखान्यामध्ये होता, ट्रीटमेंट घेत होता. ह्या सगळ्या गोष्टी पुढे शांताबाईंनी एक दिवस रत्नाला घरी बोलावून एकांतात सांगितलंय की तुम्ही आता याच्या पुढे चिंता करू नका. त्या माणसाची त्याला आठवणही आता राहत नाही, मागचं काय झालं ते त्याला कळत नाही आणि त्याला बोलता सुद्धा येत नाही. म्हणजे बोलता आलं नसतं आणि आठवणी जर कायम राहिल्या असतं तर पुन्हा त्यानं काही घोर केला असतं, म्हणजे लिहून दिलं असतं की हे असं असं मी या बाईसोबत केलं होतं. आता त्याची सुद्धा भीती नाही आणि त्यामुळे तुम्ही असं समजा की आता तुमच्यावर कुठलंही संकट येणार नाही. रत्नालाही बरं वाटलं. तिला वाटलं या नालायक माणसाचं काहीही हो, पण आपल्यावरचं हे गंडांतर गेलं, बरं झालं. आणि मग ती शाळेमध्ये अधिकाधिक लक्ष घालू लागली. आता हा तिचा मुलगा गोविंदा मॅट्रिक पास झाल्यावर त्याला 11वीच्या वर्गामध्ये टाकायचं. अर्थात शांताबाईंनी त्याचीही कोशिश करून 11वा वर्ग मिळवला होता. 11व्या वर्गामध्ये त्याला टाकायचं, त्याला 12वीपर्यंत शिकायचं किंवा त्यांना पुढं जर शिकतो म्हटलं तरी शिकवायचं, असं रत्नाच्या मनात होतं. पण गोविंदानं आधीच सांगितलं होतं, कारण त्याला कळत होतं त्याच्या बाबांना जे शेत घेऊन ठेवलेलं होतं त्या शेताची आबाळ होत होती, त्याच्यात पीक नीट होत नव्हतं, कारण कामं करणारी माणसं बरोबर नव्हती किंवा ज्या कोणाला करायला दिलं ती माणसं काम करत नव्हती. आणि म्हणून त्याला ठरवलं की मला एकदा मॅट्रिक पास होऊ दे, मी पुढे शिकणार नाही, मी शेतामध्येच काम करेन. आणि मग त्यानं त्याच पद्धतीने शेतामध्ये काम करायला सुरुवात केली. सोनूही लहानाची मोठी झाली, तिचीही मॅट्रिकची परीक्षा संपली आणि मग सोनूचं लग्न करायचं, पण मग आणखी 2 वर्षे तिला वाट पाहणं आवश्यक होतं, कारण 18 वर्षाचं वय झाल्याशिवाय सोनूचं लग्न करणं शक्य नाही. कारण गावातून अक्करबोट्या राजूचा विरोध आहे हे रत्नाला कळत होतं. आपण जर तसं काही तिचं वय पूर्ण व्हायच्या आधी काही करतो म्हटलं तर हा राजू काही ना काहीतरी केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे आणखी 2 वर्षे तिनं वाट पाहिली आणि रत्नाची सोयरी करण्यासाठी वंदनाला पुढाकार घ्यायला लावला. याचं कारण असं की रत्नाला माहित होतं की वंदनाच्या मावस भावाची पोरगी लग्नाची आहे आणि म्हणून त्यानं वंदनाला म्हटलं की बघा, जर तुमचा मावस भाऊ आपल्या गोविंदाला पोरगी देत असेल तर आपण करू. वंदनाने काय हरकत नाही असं म्हटलं. वंदना एक दिवस गेली, आपल्या मावस भावाला भेटली, तोही तयार झाला, त्याची बायको तयार झाली, मुलगा पाहायसाठी सुद्धा ते आले. आपलं मुलगी वंदनाच्या मावस भावाचा मुलगा आणि रत्नाची मुलगी असा संबंध जुळवायचा. आणि मग वंदना गेली, आपल्या मावस भावाला भेटली, आपल्या मावस भावजाईला भेटली, रत्नाच्या मुलीबद्दल सांगितलं, मुलगी चांगली आहे वगैरे वगैरे वगैरे, सगळं काम येते, घरातलंही काम येते आणि शेतातलंही काम तुम्ही जर तिला सांगितलं तर तेही करू शकते वगैरे वगैरे असं तिनं सांगितलं. तेही त्यांचे 2 माणसं घेऊन मग पाहायला आले, त्यांना पसंत पडली
घर पाहायचं म्हणून इकडचेही माणसं गेले. आणि सगळीकडे दोन्ही बाजूला दोन्हीकडच्या बाबी एकमेकाला पसंत पडल्यामुळे मग लग्नाची तारीख काढायची ठरवलं. पण मग अमक्या दिवशी त्यासाठी एकत्र यायचं, तर मग आपण रत्नाबाईला सांगून पागोट्याचा कार्यक्रम त्याच्या घरी ठेवू असा वंदनाला निरोप तिच्या मावसभावानं पाठवला. रत्ना त्याच्यासाठी तयारच होते. अमुक एक दिवस ठरला. तिनं तिचे जे काही पाहुणे बोलवायचे तेही बोलवले, त्यांना निरोप दिले. तिकडचेही 25 पाहुणे येणार होते. त्या दृष्टीनं तयारीसुद्धा केली. म्हणजे स्वयंपाकी सांगितले, मंडपवाल्याला सांगितलं, बँडवाल्याला सांगितलं, सारं व्यवस्थित झालं. दुसऱ्या दिवशी पाहुणे यायची वेळ झाली. वाट पाहू लागले. 12 वाजले, 12:30 झाले, 1 झाला, 1:30 झाला, 2 वाजले तरी पाहुण्यांचा पत्ता नव्हता. काय भानगड झाली काही कळायला मार्ग नव्हता. तेवढ्यात एक जण मोटरसायकल घेऊन वंदनाच्या घरी आला आणि त्यानं सांगितली, बाई मला दादानं पाठवलं, रमेश दादानं, आणि त्यानं सांगितलं की वंदनाला म्हणाव आम्हाला संबंध पसंत नाही. बोलच झालं. अरे सगळंच ठरलं ना. आता आज पागोटीनं मग लग्न हे काढायचं होतं, समजा तारीख काढली असती, आणि हा अचानक निरोप. हे जेव्हा वंदनानं रत्नाला सांगितलं तेव्हा रत्नाची जर मतीच फिरायची वेळ आली की हे झालं कसं, काय काय म्हणून हा पाहुणा नाही म्हणतो. अर्थात कार्यक्रमच पाहुणे येणार नाही म्हणजे कार्यक्रम होणार नाही, आणि म्हणून मग तिनं सगळं ते मोडतोड केलं. आणि दुसऱ्याच दिवशी वंदनाला घेऊन रत्ना वंदनाच्या मावस भावाला भेटायला गेली आणि कारण विचारले की का तुम्ही नाकारला, काय काय कारण आहे. तो काही बोलेच ना. नाही व आम्हाला पसंतच नाही. पसंत नाही तर मग आधी तुम्ही बोलले कसे. जेव्हा वंदनानं त्याला झापलं की सांग काय ते, काय तुला कोण कमी जास्त सांगितलं काय, तेव्हा तो म्हणाला हो मला कमी जास्तच कळलं. आणि मग काय कळलं, कोण सांगितलं, कोण आहे तुला सांगणार ते. त्यानं सरळ सांगितलं अक्करबोट्या राजाचं नाव. राजू आला होता आणि त्यानं सांगितलं की ही पोरगी तुम्ही जर करसाल तर मी तुमच्या लग्नात येणार नाही, कारण ही पोरगी म्हणजे हिची माय ज्या शाळेमध्ये चपराशीमधून म्हणून काम करते, अर्थात ती शाळा आपल्या काय म्हणू की माझा साडाभाऊ म्हणजे तुमचाही मेवणार, तर त्याच्याशी हिचा संबंध आहे होता. आणि त्या संबंधाच्या भानगडी शांताबाईला कळल्या, म्हणून मग शांताबाईनं त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना जखमी केलं, दवाखान्यात. ही बाई जर त्या शाळेमध्ये नसती तर ही भानगड उपस्थित झाली नसती आणि या बाईची पोरगी तुम्ही करता. आता रत्नाला काय हाणून घ्यावं काय करावं काही समजायचं ना. रत्ना मुकाट्यानं उठली आणि निघाली, कारण त्याच्या पुढे आता तिला काही बोलणं शक्यच नव्हतं. पण वंदना बोलू लागली. ती आपल्या भावाला म्हणू लागली की तू त्या राजावर भरोसा ठेवतो. अरे तो राजा किती बिलंदर आहे हे तुला माहित नाही, आणि तू त्याच्यावर भरोसा ठेवतोस. मी सांगतो माझ्यावर भरोसा नाही ठेवतो. पण तिच्या मावस भावानं चक्क सांगितलं की तू मले यातलं काहीही सांगू नको, नाही म्हणजे नाही. तेव्हा कुठं मग वंदना म्हणाले की याच्या उपर मी तुझ्या दारात
तू मेला तरी पाय टाकणार नाही, असं म्हणून तणक्यानं वंदना बाहेर पडली आणि दारात उभ्या राहिलेल्या राधाला म्हणाली, चल. आणि दोघे गावाकडे निघाले. घरी पोचेपर्यंत दोघी एकमेकीला एका शब्दानेही बोलल्या नाहीत. काय बोलणार? मित्रांनो, लाईक करा, कॉमेंट्स करा आणि शेअर सुद्धा करा. चॅनललाही सबस्क्राईब करा. आभारी आहेच. पुन्हा पुढच्या रविवारी आपण पुढचा एक भाग घेऊन भेटू. तोपर्यंत